लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता सोबतच उत्कंठा तुम्हा सर्वांना लागलेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि एक दुःखाची बातमी सुद्धा घेऊन आलो आहे. लाडक्या बहिणींनो, अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने एकत्र भेटणार आहे. तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. लाडक्या बहिणींनो, पैसे एकत्र भेटणार नाही आहेत. 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार नाही आहे. कोणतंही युट्यूब चॅनल सांगत असेल की 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहे, तर नाही म्हणजे नाही. मग खुशखबर काय लाडक्या बहिणींनो, तर तारीख फिक्स झालेली आहे. कोणती तारीख आहे? 19 तारीख. 19 तारीख म्हणजेच गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींनो वितरण होणार आहे. मी इतक्या ऑथेंटिकली किंवा इतक्या कॉन्फिडेंटली का सांगत असेल, कारण लाडक्या बहिणींनो त्याच्या मागे रिझन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला जिल्हा व महाराष्ट्राच्या जिल्हा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास अधिकारी आहे, यांनी ही माहिती दिली आहे. जर तुम्ही याचं उत्तर शोधायला गेलात तर लाडक्या बहिणींनो, ज्या निराधार योजना आहे, निराधार योजना, बरोबर, इंदिरा गांधी निराधार योजना श्रावणबाई आहे, याचा वाटप सुरू झालेला आहे. कालच याचा वाटप सुरू झाला, तुम्ही बघून घ्या. म्हणजे आपला वाटप सुद्धा, लाडकी बहिणी योजनेचा वाटप सुद्धा येणाऱ्या 19 तारखेपर्यंत होणार म्हणजे होणार. हे गेल्या मी 8 दिवसापासून सांगतोय लाडक्या बहिणींनो. मग ही आनंदाची बातमी आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्याला 1500 भेटणार की 3000, आपण ते पुढे डिस्कस करू. 2 महिने एकत्र भेटणार का, याचं उत्तर नाही दिलं म्हणजे 1500 रुपये भेटेल. आणि धोक्याची घंटी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे. काय आहे मांजरा, सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. जर तुमचे अजूनही काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबत लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये हे सांगा तुम्हाला 19वा हप्ता भेटला होता का. इथे बघा, फेब्रुवारी व मार्चचा महिना एकत्र भेटणार का, 3000 रुपये एकत्र भेटणार का, तर मी याचं उत्तर सांगतो. लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. कोणताही युट्यूब चॅनल्स किंवा कोणतंही वृत्तवाहिनी किंवा न्यूज पेपर असेल सांगत असेल की फेब्रुवारी मार्च हे दोन्ही हप्ते एप्रिल महिन्यामध्ये भेटतील, 15 एप्रिल पर्यंत भेटतील, तर याचं उत्तर काय लाडक्या बहिणींनो, चुकीचं आहे. हे का बरं वृत्तवाहिन्या सांगत आहेत त्याचंही रिझन मी तुम्हाला सांगतो पुढे. पण आता लक्षात घ्या, आजची तारीख आहे 15. काल 14 तारखेला निराधार योजनेचा वाटप सुरू झाला. 16, 17, 18 आणि 19 या तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. 16 आणि 17 या 2 दिवसांमध्ये GR येऊन 18, 19 या 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणजे होतील. ही 2000% मी गॅरंटी घेतोय, होणार म्हणजे होणार. त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा, सकाळ न्यूज पेपरने बातमी टाकली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकच वेळेस मिळणार, तारीखही आली समोर. अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहिणीच्या घोषणा केली आहे. अशा वेळी फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचा एकत्र लाभ देणार आहे म्हणे. बघा काय दिलं सांगितल्यानी की फेब्रुवारी आणि मार्च एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 3000 रुपये जमा होणार, म्हणजेच पैसे कधी येणार त्याची तारीखही समोर आली. याचबरोबर महिलांचा लाभही बंद होणार आहे. म्हणजे एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे, बरोबर. नुकताच झालेला तसं राज्य सरकारने लाडकी बहीण कुट्टीची निधी घोषणा केली आहे. फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांचे निर्णय घेण्यात आलेला. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकार 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवणार आहे. तर बघा इथे दिल्या मिळाल माहितीनुसार नवीन वर्षा फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते 15 एप्रिल पर्यंत. यांनी काय सांगितलं माहिती आहे का, यांना काय वाटतं हे जे न्यूज पेपर आले हे सुद्धा मूर्खच आहे. कसे मूर्ख आहेत, कारण लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल, हा जो निधी मंजूर होतो, ना तो असतो 1 एप्रिल पासून तर 31 मार्च पर्यंत. 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत. म्हणजे जो मागच्या वर्षी 25 आणि 26चा जो अर्थसंकल्प होता लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये काय केलं होतं की 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत म्हणजे 2026 मार्च पर्यंत ऑलरेडी निधी मंजूर झालेला होता. तर आपल्याला आणि सरकारने बघा, तुम्ही जर बघितलं असेल, अजितदादा पवार जेव्हा होते त्यांनी एक अनुदान सुद्धा जाहीर केलं होतं 6100 कोटीचं. ते कधीपर्यंतचं होतं, मार्च महिन्यापर्यंतचं होतं. म्हणजे आता मार्च पर्यंतचे जे पैसे असतील त्याच्यासाठी जे नवीन अनुदान झालंय आता 26,000 कोटीचं, ते त्याची गरज नाहीये. ती गरज कधी असेल तर 1 एप्रिल पासून पुढे. तर हे न्यूज पेपर वाले सुद्धा लाडक्या बहिणींना म्हणजे चुकीचं समजतात, कधी त्यांना काही समजत नाही असं आहे.
म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही. या ज्या आहे 3,000 रुपये, ते न्यूजवाले सांगतात की एप्रिलमध्ये भेटणार आहे. नाही, आपल्याला 1,500 रुपये भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. कधी? 19 तारखेला. 19 तारखेला. याच वेळी काही महिलांचा लाभही बंद होणार आहे. म्हणजे असंख्य लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार म्हणजे होणार. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 दिलेली होती. पण या काळात अनेक महिलांनी ई-केवायसी केली, पण त्यांच्या चुका झाल्या. चुका झाल्यामुळे त्यांना सरकारने आता एक नवीन संधी दिली आहे, की 31 मार्चपर्यंत त्यांनी आपली ई-केवायसी दुरुस्त करा. अन्यथा 31 मार्च नंतर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ पूर्णपणे बंद होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक साम टीव्हीने सुद्धा न्यूज दिली आहे. लाडकींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार. तारीखही ठरली, पण महिलांचा लाभ कायमचा बंद होणार. यांनी सुद्धा सेम न्यूज छापलेली आहे बघा. 1,500 रुपयाचा जो लाभ आहे आता बंद होणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये थेट लाभ. म्हणजे मला असं वाटतं हे न्यूजपेपर सुद्धा काय करतात, एकीकडून कॉपी करतात, दुसरीकडून पेस्ट करतात. असंच आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500च रुपये भेटत आहे. मी इतका म्हणजे कॉन्फिडेंटली का सांगतोय, कारण तुम्ही जर कितीही बघितलं आणि काहीही झालं, तर तरी सुद्धा तुम्हाला 1,500च भेटणार आहे. ही माहिती आपल्याला महाराष्ट्राच्या जिल्हा आणि बाल विकास विभागांच्या प्रमुखांकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे आणि हेच सांगतोय. सोबतच काही बहिण्यांचा लाभ सुद्धा बंद होणार म्हणजे होणार. मी सांगतोय, असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. म्हणजे काय? आता 19 मार्च पर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल आणि 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणींनो मार्च महिन्याचा हप्ता मिळेल. पण एप्रिल पासून अनेक लाडक्या बहिणी का होईल, लाभ बंद होईल. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता म्हणजे 19वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना भेटला? नक्की कमेंट करा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाभ भेटला नसेल 19व्या हप्त्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा, ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाडकी बहिणीच्या खात्यात या तारखेला जमा होणार बघा. 15 एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणीकडे 3,000 रुपये जमा केले जातात. ही न्यूज चुकीची आहे. की जे कोणी सांगितली असेल त्या माणसाला पकडा आणि हाणा धरून. अशा चुकीच्या इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामध्ये पसरता कामा नये. कारण तुम्ही जर बघितलं असेल, यांना काय वाटतं की महाराष्ट्रातील जनता शिकलेली नाही आहे. लाडक्या बहिणींनो, 31 मार्च पर्यंत जो निधी आहे तो ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि आता ह्या बजेटमध्ये जो निधी मंजूर झालेला आहे तो आहे 1 एप्रिल पासून पुढे 2026 पासून पुढल्यासाठी. तर 31 मार्च पर्यंत तर निधी मंजूर झालेला आहे. या निधीची वाटच पाहायची नाही आपल्याला. जो निधी मंजूर झालेला आहे तिथूनच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. म्हणजे एप्रिलचा काहीही घेणं देणं नाहीये. तुम्हाला लाभ येणार म्हणजे येणार 19 तारखेला. 19 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. कोणत्या महिलांचा लाडकी बहिणीचा जो 1,500 रुपयाचा लाभ आहे तो बंद होणार आहे. ही दुःखाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. अत्यंत दुःखाची बातमी आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. या काळात अनेक महिलांनी ई-केवायसी खरी केली होती, पण त्यामध्ये चुका झाल्या. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये काही चूक झाली असेल तर दुरुस्त करता येते. आता 31 मार्च नंतर ज्या महिलांना ई-केवायसी केलेली नाही अथवा अपात्र असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. बघा, ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नव्हती, तर त्यांचा लाभ तर बंद झालेलाच आहे. बरोबर? यांना चान्स कधी मिळणार? जून महिन्यामध्ये. जून 2026 मध्ये. कारण प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये काय करायचे? ई-केवायसी करायची आहे. तेव्हा या बहिणींना चान्स मिळेल. आता ज्या बहिणींची ई-केवायसी 31 मार्च पर्यंत झाली आणि ती जर योग्य पद्धतीने झाली, त्यांचा लाभ सुरू होईल, अन्यथा त्यांचा लाभ बंद होईल. असंख्य लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे, लाडकी बहीण योजनेचा हा बंद करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. ठीक आहे. त्यानंतर जी लाडकी बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीये, नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे, काही बहिणींना जून पासून भेटलेले नाहीयेत, त्यांचा लाभ सुरू होतील का? लाडक्या बहिणींनो, हेही सांगतोय, लाभ सुरू होईल, पण जून पासनं, आता मधात सुरू होणार नाही. आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीयेत, तर अनेक वृत्तवाहिन्या सांगतायत पेंडिंग लाभ 4,500 रुपये, 6,000 रुपये, कुठे तर 12,000 रुपये सांगत आहे. हे पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा लाभ एकत्र भेटणार का 3,000 रुपये? तर याचं उत्तर आहे नाही. फक्त 1,500 रुपये भेटणार आहे. कधी, कोणत्या तारखेला? 19 मार्चला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. ही आनंदाची बातमी होती आणि धोक्याची म्हणजे दुःखाची बातमी काय सांगितली, की असंख्य बहिणींचा लाभ बंद होणार म्हणजे होणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका.
त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.